या कथेच्या लेखिका आहेत सुविधा देसाई. विष, एक भयकथा. ही कथा आहे अवनीची. तिचे मिस्टर पोलीस असल्यामुळे त्यांना कधी कधी रात्रपाळी असे. त्यांनी नुकतंच नवीन घरात आपलं सामान हलवलं होतं. घर तसं मोठं होतं. 2 बेडरूम, किचन आणि हॉलसुद्धा ऐसपैस होता. अवनीला घर बघता क्षणी आवडलं होतं. तिनं सामान लावायला सुरुवात केली. तिचा सगळा दिवस त्यात निघून गेला. अवनीनं घर तर आपलं मानलं होतं, पण का कुणास ठाऊक ते घर तिला वेगळ्या नजरेनं पाहत होतं. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. सगळे पाहुणे घर बघून खुश होऊन निघून गेले. घर आता शांत वाटत होतं. पण ते खरंच शांत होतं का, ते येणाऱ्या काही दिवसातच कळणार होतं. आता मोहनची रात्रपाळी सुरू झाली. आज पहिला दिवस होता रात्रपाळीचा. अवनीनं मोहनला रोजच्यासारखा डबा बनवून दिला. रात्री सांभाळून राहा, जागा नवीन आहे, असं सांगून मोहन बाहेर पडला. मी असं का बोललो? मी तर आधी पण रात्रपाळीला जातच होतो की, मग आज का वेगळं वाटतंय? मोहन मनात विचार करत होता. रात्रीची सगळी कामं आटोपून अवनी झोपेची तयारी करू लागली. रात्रीचे 1:45 झाले असतील. अवनीला झोपेतून जाग आली. बाथरूमला जाऊन आल्यानंतर ती पुन्हा झोपू लागली. तोच तिला पैंजणांचा आवाज आला. तिनं दचकून आजूबाजूला पाहिलं, पण काहीच दिसत नव्हतं. तिला वाटलं की भास झाला असेल. ती पुन्हा झोपी गेली. सकाळी जेव्हा मोहन आला तेव्हा तिला वाटलं की मोहनला सगळं सांगावं, पण आणखी असं वाटून गेलं की तो नाही तिच्यावर विश्वास ठेवणार, म्हणून ती गप्प बसली. संध्याकाळी जेव्हा मोहन कामावर जाऊ लागला तेव्हा तिला काल रात्रीचा प्रसंग आठवला. आज ती जरा सावध होऊन झोपली. आज पुन्हा 1:45 ते 2च्या दरम्यान तिला आवाज ऐकू आला, पैंजणांचा. पण आज तो आवाज जवळून येत होता. तो आवाज किचनमधून येत होता. तिने एक आवंढा गिळला आणि ती किचनकडे निघाली. ती आता किचनच्या दारात उभी होती. तिनं आत डोकावून पाहिलं. आत तर कुणीच दिसत नव्हतं. इतक्यात पाठीमागून कुणीतरी गेल्यासारखं झालं तिला. तिनं झटकन मागं वळून पाहिलं, पण कुणीच नव्हतं. ती मनातून खूप घाबरली आणि पळत बेडरूममध्ये आली. तेवढ्यात अचानक लाईट गेली. अवनीला आता दरदरून घाम फुटला. तिनं अंगावरचं पांघरून अजून घट्ट केलं. शेवटी तिनं धाडस करून बघितलं तर तिच्या घशाला कोरड पडली. बेडरूमच्या दारात कोणीतरी उभं होतं. तिनं नीट पाहिलं. ती एक बाईची आकृती होती. ती आकृती हळूहळू हॉलमध्ये जात होती. अवनीनं तिच्या पाठीमागं जायचं ठरवलं. ती हळूच उठून जाऊ लागली. तिनं हळूच डोकावून हॉलमध्ये पाहिलं, पण तिला काहीच दिसलं नाही. ती परत बेडरूममध्ये आली आणि इतक्यात लाईट पण आली. विचार करून डोकं सुन्न होत आहे असं वाटू लागलं तिला, आणि शेवटी मग लाईट चालू करूनच ती झोपी गेली. सकाळी लवकरच जाग आली. मोहन जेव्हा घरी आला तेव्हा तिला हायसं वाटलं सगळं सांगावं त्याला, पण तो आपल्याला वेड्यात काढेल असं तिला वाटलं. दिवसभर ती ह्याच गोष्टीचा विचार करत होती. आपण जे रात्री पाहतोय ते खरं आहे की भास आहे? मनाचं आणि बुद्धीचं जणू युद्ध चालू होतं, पण निष्कर्ष काहीच निघत नव्हता. तब्येत ठीक नाही का? मोहननं विचारलेल्या प्रश्नावर तिची तंद्री भंगली. नाही, म्हणजे ठीक आहे तब्येत. पण असं का विचारलं तुम्ही? अगं मी सहज विचारलं, पण एवढं दचकायला काय झालं? काही नाही. अवनीनं वेळ मारून दिली, पण तिनं ठरवलं की आज या गोष्टींचा छडा लावायचा. आज ती जागीच होती. घड्याळात एव्हाना रात्रीचे 1:45 वाजले होते. भिंतीवरच्या घड्याळानंही ताल धरला होता. क्षणाक्षणाचं अंतर पार करून वेळ संथ लयीनं पुढं सरकत होती. आणि इकडं अवनीच्या हृदयाचा ठोका चुकला. लाईट ही अचानक गेली.
दाट अंधार सगळीकडे क्षणार्धात भरून गेला. काही क्षण असेच गेले. हॉलच्या खिडकीतून चंद्राच्या प्रकाशाची एक तिरीप आत आली होती. तेवढाच आधारापुरता अंधुक उजेड पसरला होता. आज रात्री काय होणार होतं याचं उत्तर केवळ वेळेलाच ठाऊक होतं. ती त्या प्रकाशाच्या दिशेनं बघत होती. इतक्यात किचनमध्ये आवाज झाला. अवनी आपल्या बेडवर बसून बेडरूमच्या दरवाजात पाहू लागली. तोच तिला एक बाई, साधारण 35 ते 38 वर्षांची असेल. ती संथलईत सावकाश पावलं टाकीत जात होती. अचानक रडण्याचा आवाज येऊ लागला. प्रचंड दुःखानं अस्वस्थ आणि अगतिक झालेले हुंदके अवनीच्या कानावर येऊन आदळू लागले. तिचं काळे चोणू पिळवटून निघालं. भीतीनं थरथर कापू लागली ती बाई रडत होती, वेदनेनं विव्हळत होती. एका क्षणाचा अवकाश. तिनं अवनीच्या दिशेनं नजर टाकली. आता तिचा चेहरा अवनीला स्पष्ट दिसू लागला. चेहऱ्यावर प्रचंड भेगा पडल्या होत्या. त्यातून रक्त ठिबकत होतं. जाड जाड भोवया आकरसल्या होत्या. डोळे पांढरे फटक होते तिचे आणि त्यातून बाहेर पडणारी तिची नजर जणू अवनीला जाळून टाकणार होती. अवनीच्या पायातलं त्राणच नाहीसं झालं होतं. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली होती तिच्या. पुन्हा आवाज बदलला. आता ती बाई भेसूरपणानं रडत होती. तशीच रडत रडत ती हळूहळू हॉलमध्ये जात होती. तिच्या हातात एक ग्लास होता. तिने त्या ग्लासामध्ये जे होतं ते पिलं. थोडा वेळ ती तशीच उभी राहिली आणि अचानक खाली कोसळली. गायब झाली ती. अवनीनं तिला अंधारात शोधलं पण ती दिसली नाही. अवनी धावतच बेडरूममध्ये आली. तिला चक्कर येऊ लागली. पोटातलं बाळ पण घाबरलं की काय असं तिला वाटत होतं. ती तशीच बेडवर पडून राहिली. घाबरून डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिला कधी झोप लागली हे कळालंच नाही. नंतर हा प्रकार रोज रात्री 1:45 ते 2:15 दरम्यान घडू लागला. लाईट पण बरोबर ह्याच वेळेत जाऊ लागली. आठवडाभर हेच चालू होतं. शेवटी अवनीनं ठरवलं की हे सगळं मोहनला सांगायचं आणि लवकरात लवकर इथून निघून जायचं. तिला आता एक क्षणही त्या घरात राहायचं नव्हतं. मोहन जसा घरी आला तसं तिनं रडत त्याला सगळं सांगितलं आणि मोहन काय बोलेल याची वाट पाहू लागली. ठीक आहे, आपण उद्याच हे घर सोडून जाऊ. अवनीला खरंच वाटत नव्हतं की मोहन एवढ्या सहज तयार होईल. मोहनला आश्चर्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसले आणि तो म्हणाला, अवनी, तुझे डोळे कधी माझ्याशी खोटं नाही बोलणार. चल, सामान भरूया. तिला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या दोघांनी घर सोडलं. ते जात असताना 65 ते 70 वर्षाच्या एका गृहस्थांनी त्यांना त्या घरातून निघताना पाहिलं. या घरात राहायला आला का? आजोबांनी विचारलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. राहत होतो आजोबा, आता घर सोडून जात आहे, मोहन म्हणाला. चला, माझ्या घरी चला, आजोबा म्हणाले. तसे ते दोघेही आजोबांच्या मागे जाऊ लागले. आजोबांनी अवनीकडे पाहिलं तसं त्यांना सगळं कळून चुकलं. आजोबा सांगू लागले, ही गोष्ट सुमारे 5 वर्षांपूर्वीची आहे. हे घर सुमन आणि आकाशचं होतं. सुमन एक हसरी मुलगी, पण नशिबानं तिच्यावर अन्याय केला होता, तिला मूल न देऊन. मग दोघात खूप भांडणं व्हायची. रागात आकाश तिला मारत असे. कधी कधी 2-3 दिवस घरी येत नसे आणि आल्यावर परत भांडण. एक दिवस असंच खूप जोरात भांडण झालं त्या दोघांचं. आकाश घरातून निघून गेला. सुमन रडत बसली. अचानक काहीतरी ठरवल्याप्रमाणे ती किचनमध्ये गेली. एक ग्लास दूध घेतलं तिनं आणि त्यात विष मिसळलं. एका दमात ते सगळं दूध तिनं पिऊन टाकलं. ग्लास तसाच हातात घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली आणि तिथंच तिनं तिचे प्राण सोडले.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा सुमन मरून पडली होती. पोलिसांना कळवण्यात आलं. तिच्या शरीराचा पंचनामा झाला तेव्हा कळलं की ती 2 महिन्यांची गरोदर होती आणि ती त्या रात्री 1:15 ते 2:15च्या दरम्यान मृत झाली होती. हे ऐकून आकाश खूप रडला. सांगताना आजोबांचेही डोळे पाणावले. तेव्हा अवनीला कळालं की हे सगळं तिला का दिसत होतं. कारण अवनी सुद्धा गरोदर होती. ती बाई तिचं किचनमधून हॉलमध्ये जाणं आणि रात्री 1:15 ते 2:15ची वेळ. अवनीला आता सुमनची दया येऊ लागली. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. आजोबांचा निरोप घेऊन ती दोघंही निघाली. जाताना घराच्या दरवाजावर अवनीनं हळूवार हात फिरवला.